गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरक्षजालिन्द्रपटाश्च अर्भङ्गकानीपमच्छिन्दराद्या रङ्गिरेवानकभर्तृसंज्ञा बभूव नवनाथ सिद्धा। ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय। सद्गुरु साईनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री मार्तन भरवाय नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जय आदि भक्त तारका मम पूर्वजा ज्ञानार्का नरहरि नामे पुण्य श्लोका पुढे ग्रंथ बोलवी मागले अध्यायी कथन रेवणनाथा त्यात्री नंदन वरद चित्ते प्रसन्न होऊन सनाथ चित्ते केला तरी प्रतापवंत परिसरस्वी विप्राता अभिप्राय हेत चित्ती धरून कायला सात रेवणनाथ केलासे। मागच्या पहिल्यांदा ग्रंथकारांनी गणपतीला नमस्कार केला, नंतर त्यांचे जे आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग त्यांना नमस्कार केला। मागच्या अध्यायाची संगती सांगतात की मागच्या अध्यायामध्ये दत्तगुरूंनी रेवणनाथांना दर्शन दिलं, सोनं बनवण्याची प्रक्रिया त्यांना सांगितलेली आहे। त्यांनी त्या ठिकाणी अन्नसत्र मांडलं आणि त्या अन्नसत्राच्या वरून त्यांची मोठी कीर्ती झालेली आहे। आणि इकडं मच्छिंद्रनाथ त्याच गावामध्ये एका धर्मशाळेत उतरलेले असताना त्यांच्या अंगा खांद्यावरती पशुपक्षी खेळतात हे जाऊन लोकांनी रेवणनाथांना सांगितल्यानंतर त्यांनाही असं वाटलं की आपल्या खांद्यावरती बसले पाहिजे पशुपक्षी वगैरे। मग त्यांनी त्या सिद्धीला बोलवलेलं आहे, ज्या सिद्धीमुळे ते सोनं तयार करू शकत होते त्या सिद्धीला बोलवून ते सांगतात की सिद्धीताई तुम्ही मला असं वरदान द्या की माझ्या पण अंगावरती असे पशु पक्षी वगैरे आले पाहिजे, मी जा म्हणलं की गेलं पाहिजे। तेव्हा तिनं सांगितलं की हे काही शक्य नाही, ते फक्त ब्रह्मव्यक्त माणूस ज्याला पूर्णपणाने ब्रह्मज्ञान झालेलं आहे तोच फक्त असं त्याच्याकडूनच असं होऊ शकतं, ते मला काही करता येणार नाही। त्याच्यासाठी काय केलं पाहिजे त्यावेळेला त्यांनी सांगितलं त्या सिद्धीने की तुम्हाला ज्या दत्तगुरूंनी तुमच्या डोक्यावरती हात ठेवला होता अचानकपणे त्यांची गाठ पडली होती त्यांची भेट घ्यावी लागेल। तिथं त्यांनी जिथं ते भेटले होते तिथं ते गेले, त्यांनी तपाचरण मांडलेलं आहे आणि हळूहळू काही खायचं नाही प्यायचं नाही, तिथं दत्तगुरूंचं स्मरण करत उभं राहायचं आणि जर एखादं पान वाऱ्याने उडून आलं तर तेवढंच फक्त खायचं। अशी तपश्चर्या रेवणनाथांनी केली आणि ती मच्छिंद्रनाथांना कळल्यानंतर त्यांनी शोधलं की यांचे गुरु कोण आहे, हे तर दत्तगुरू आहे, आपले जे गुरु आहेत तेच यांचे गुरु आहेत। म्हणून ते गिरनारला गेले, तिथं जाऊन त्यांची शिफारस केली। दत्तगुरूंनी त्या ठिकाणी आलेले हे रेवणनाथांना आशीर्वाद दिले, सनाथ केलं, नाथपंथामध्ये घेतलं, नाथपंथाची आभूषणं शैली शिंगी कुबडी फावडी त्यांना परिधान केली आणि दत्तगुरू तिथून निघून गेलेले आहे। ऐसा महाराज तेजा पुंज ग्रामद्वारी येता भोज तो शिवगण विजय ध्वज रक्षणा असती द्वारात त्यांना पाहून योगमूर्ती आटकून उभा केला क्षिती म्हणती तुम्ही कोणती नूतन गणती जाणता असे महाराजा। नंतर सगळीकडे कीर्ती झालेली आहे आणि या रेवणनाथांनी या सगळ्या प्रकारच्या विद्या शिकून दत्तगुरूंनी त्यांना तीर्थयात्रेला पाठवलं। तीर्थयात्रा करता करता हे एका ब्राह्मणाच्या दारापुढं उभे राहिलेले हे त्यांना भिक्षेसाठी आवाज दिला। त्या ब्राह्मणाने त्यांना घरामध्ये बोलावून नेलं आणि रात्री तिथं मुद्दाम थांबून ठेवलेलं आहे की बा महाराज आता तुम्ही सकाळी जा। आणि पहाटेच्याच वेळेला त्या ब्राह्मणाचं जे लहान बाळ होतं 10 दिवसाचं त्याला सटवीने झडपलं, त्याचे प्राण कासावीस झाले आणि त्या ब्राह्मणीला काही हुंदका आवरेना ती रडायला लागलेली आहे। आणि ह्या अवधीमध्ये रेवणनाथ जागे झाले, काय झालेलं असं विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे बाळक आहे 10 दिवसाचं आमचं ते सटवीने झडपलेलं आहे। आणि मग जा पहा म्हणून पाहण्यासाठी ते गेले। पुढे ब्राह्मण, त्या ब्राह्मणीच्या हातामध्ये ते बाळ आणि मागे रेवणनाथ जाऊन पाहतात ते बाळ नुसतं कासबेस नाही, आता ते मृतच झालेलं होतं, त्याचा श्वासोच्छ्वास थांबलेला होता। आणि मग मात्र रेवणनाथांना मोठा क्रोध आलेला आहे की मी इथे असताना सिद्ध माणूस हे यमाचे दूत इथे येतात कसे, आणि येतात त्या बाळाचे प्राणही घेऊन गेलेले आहे, तेव्हा मी त्या यमपुरा नगरामध्ये जाईन आणि यमाला सुद्धा शासन करीन, फक्त हे 3 दिवसापर्यंत हे बाळाचं तुम्ही रक्षण करा। मग त्यांनी त्या जडीबुटी संजीवनी मंत्राने ते शरीर व्यवस्थित केले लहान बाळकाचं, 3 दिवसापर्यंत रक्षण करायला सांगितलं। आणि इकडून ते निघाले, ते एकदम यमाच्या दरबारामध्ये व्यानास्त्राचा जप करून उभे राहिलेले दारामधून ते एकदम आतमध्ये गेले। यमधर्माने पाहिलं की कोण माणूस आलेला आहे हा,
आणि म्हणून त्यांनी विचार केला मनामध्ये की ज्या अर्थी हा इथपर्यंत माणूस येऊ शकतो तो काही सामान्य नाही. आणि मग त्यांनी त्यांचा आदर सत्कार केला, बसवलं, तुम्ही कोण कुठले वगैरे त्यांना विचारलेलं आहे. आणि हे चमत्नारायणाचा अवतार, सातवे नारायण त्यांचे अवतार असणारे रेवणनाथ आहे असं ज्या वेळेला कळलं त्यावेळेला यमाला सुद्धा थोडी भीतीच वाटली. कारण की नाथपंथ उदयाला आल्यापासून अनेक त्यांना नामुष्की सोसाव्या लागलेल्या होत्या. मच्छिंद्रनाथांनी हनुमंतरायाच्या डोक्यावरती पर्वत दिला, त्याचप्रमाणे अष्टभैरव ज्यांना बधीर केलं, त्याचप्रमाणे त्या चामुंडा त्यांनाही मोहनास्त्र घातलं होतं. तेव्हा अशा पद्धतीने नाथपंथाचा मोठा दरारा होता. आणि मग आता यांना काय पाहिजे तुम्हाला, त्यावेळेला रेवणनाथांनी सांगितलं की हे जे तुम्ही त्या ब्राह्मणाच्या दारामधून त्यांचं जे बाळ चोरून आणलेलं आहे ते मला परत द्या. आणि त्यांचे जे पहिले जे 6 बालक आहेत ते कुठे आहेत तेही आणून द्या. आणि जर तुम्ही दिलं नाही तर मी तुम्हाला इथं शासन करीन. असं म्हटल्यानंतर यमसुद्धा मनामध्ये डचकला आणि यम म्हणतो की महाराज अहो तुम्ही इथपर्यंत आले हे बरं झालं. यमाने विचार केला आता जर यांच्याशी आपण सामोपचाराने जर घेतलं नाही तर आपली राखरांगोळी सुद्धा उकरतीने. नाथ फार प्रबळ आहेत, ईश्वराचे भक्त आहेत ते. आणि मग त्यांनी थोडं धोरण बदलून घेतलं आणि ते म्हणतात की महाराज, त्यांनी गोड बोलायचं धोरण धरलं आणि ते म्हणतात की महाराज तुम्ही चुकून इकडे आलेले आहात, तुम्ही आले हे बरं झालं, चांगली गोष्ट आहे. पण मात्र ते बाळकं माझ्याकडे नाही, ते बाळकं महादेवाच्या ताब्यामध्ये आहे. तेव्हा तुम्ही कैलासामध्ये जा आणि त्यांच्याकडून तुम्ही ते बाळकं परत घ्या. त्यांनी पाहून योगमूर्ती हटकून उभा केला ती म्हणती तुम्ही कुठते नूतन गणती जाणत कोठते महाराजा. हेरू म्हणे रेवणनाथ नामासे या देहाते विजय करणी भाऊ भेटी ते आम्हा जाणे आहे की. तिथं दारावरती महादेवांच्या गण उभे होते, अष्टभैरव उभे होते. त्यांनी त्यांना अडवलेलं आहे. ते म्हणतात की तुम्ही कोण कुठले आणि सरळ कुठं निघालात. त्यावेळी ते म्हणतात की मला महादेवाला जाऊन भेटायचं आहे. अहो त्यांनी त्या ब्राह्मणाच्या घरून त्यांचा मुलगा तो बाळ चोरून आणलेलं आहे. आणि असा एकेरी उल्लेख केलेला पाहून ह्या शिवगणांना मोठा राग आलेला आहे. ते म्हणतात अहो असे कसे तुम्ही, एवढी सुद्धा सभ्यता तुम्हाला नाही, तुम्ही महादेवाचा एकेरी उल्लेख करतात आणि त्यांनी चोरून आणलं म्हणतात. हे काय तुमची जी गोष्ट आहे ही काय आम्हाला पटत नाही. आणि त्याच्या अर्थी तुम्ही असं थोडं भाषण थोडं एकेरी करता. त्याच्या आम्हाला असं वाटतं की तुमचे गुरु काही असामान्य नाही, तुम्ही सामान्य गुरुचे आहात, तुमचे गुरु गंधर्व असावात. असं म्हटल्यानंतर रेवणनाथांना मोठा राग आलेला. असं का, गंधर्व आहेत का माझे गुरु, तुम्हाला दाखवत आता कोण गुरु आहेत म्हणून. अरे तुम्ही गंधर्वा समान फिरो नका रानो रान ऐसे म्हणून करी भक्तिबंधन भस्म चिमटी कवळली. स्पर्शास्त्र जपून होटी फेकिता झाला भस्म चिमटी तेने द्वारपाळ महिमटी चिळून या आदळली. स्पर्शास्त्र मंत्राचा जप करून ती विभूती त्यांनी त्या शिवगणांच्या वरती ज्या वेळेला फेकली त्यावेळेला त्यांचे पाय जमिनीला चिटकून बसलेले आहेत. आणि त्यांच्याबरोबर हे अष्टभैरव पण आहेत, त्यांचे पाय जमिनीला चिटकले म्हणून या अष्टभैरवांनी मात्र त्या स्पर्शास्त्राला मानलेलं नाही आहे. आता त्यांचे पाय चिटकले, बाकीच्या शिवगणांचे ते हाताने सोडवायला गेले, हात पण चिटकलेले आहे, ओणवे उभे राहिलेले आहे. आणि अष्टभैरव विचार करतात की आता याच्यासाठी काय करावं. आपण तर आहे साधारण, पण मात्र आपलेसुद्धा पाय चिटकवायला हा वेळ लावणार नाही. काढू जाती तेने मही व्यक्त होती उभे असत गणांचे ऐसे 1,300 ओणवे केले मही व्यक्त. मग सर्वांना लागे बोले ना तर कोण गंधर्व सांगा रे. ऐसे विपरीत करणे प्रविष्ट होता शिवगणी हा वृत्तांत सकळ शिवभुवनी शिवा लागे. समजला कोणीतरी जाऊन सांगितलं महादेवाला की अहो तो दारावरती कोणीतरी एक सिद्ध आलेला आहे, कान फाडलेले आहेत, जटा वाढलेल्या आहेत आणि तो पवित्र कोणतं तरी नाथपंथाचा असावा. त्यांनी मात्र या 1300 शिवगणांचे हातपाय जमिनीला चिटकवलेले आहे. अजून अष्टभैरव आहेत पण ते सुद्धा अशाच गतीला जातील. मग महादेवाला मोठं नवल लागलेलं आहे आणि तो विचार करतं की हे कोणीतरी मोठा माणूस असावा. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे की त्यांचे जे सेनापती होते त्या सेनापतींना सांगितलं, अष्टभैरवांना सांगितलं की त्यांच्याशी लढाई करा तुम्ही, त्यांच्यापासून या शिवगणांना वाचवा. ऐसे ऐकता शिववचन अष्टई भैरव प्रळयाग्न सवे घेऊन शतकोटी गणग्रामद्वारी पातले. तवते 1,300 भैरवी पाहिले मही व्यक्त परम कोपोने पिना खात सरभया योजित तिथे. ते आलेले अष्टभैरव बाकीच्या काही शिवगणांच्या बरोबर त्यांचे पाय जमिनीला चिटकवण्याचा प्रयत्न केला रेवणनाथांनी, पण मात्र ते सावध होते, त्यांचे काय पाय जमिनीला चिटकलेले नाही. आणि त्यांनी ते एकदम त्या नाथांच्या वरती धावून आलेले हे रेवणनाथ सावध होते. त्यांनी स्वतःच्या भोवती वज्रास्त्राची प्रेरणा केली.
त्यांच्या भोवती वज्र फिरायला लागलेलं आहे आणि त्या रेवणनाथांच्या वरती जे शिवगण चालून आले त्यांनी विचार केला की सगळ्यांनी एकदम हल्ला करू म्हणून कोणी भाले बरचे तलवारी शस्त्र धारदार हे त्यांना फेकून मारलेले, पण मात्र त्यांच्यावरती त्या वज्राच्या योगाने काहीच परिणाम झालेला नाही. एक योजिती वाताश्र प्रबळ, एक योजिती प्रळयानळ, एक नागाश्र परमिशाळ विषधारा योजले, धुम्राश्र योजले कठीण, एक वासव शक्ती केले निर्माण, एकी ब्रह्मास्त्र शापवचन शापादपी योजिले ते. आता एकाने काय केलेलं आहे, वातास्त्राचा मंत्रप्रयोग रेवणनाथांच्या वरती केला, त्याला पर्वतास्त्र निर्माण करून रेवणनाथांनी विरोध केलेला आहे, वारा वायाचं थांबलेलं आहे. दुसऱ्याने नागास्त्राचा प्रयोग केला, अनेक तिथं साप तयार झालेले आहे. गरुडास्त्राचा जप करून रेवणनाथांनी त्याचंही निवारण केलेलं आहे. एकाने धुम्रास्त्राची योजना केली, त्याला वायुअस्त्राने रेवणनाथांनी उत्तर दिलं आणि तो धूर पांगून गेलेला आहे. एकाने वासव शक्ती अस्त्राचा मंत्र जप करून त्यांच्यावरती सोडलं, ती शक्ती मोठी विलक्षण होती, ती आकाशामध्ये तळपली, रेवणनाथांकडे यायला लागली. त्यावेळेला ह्या रेवणनाथांनी त्या ठिकाणी ब्रह्मास्त्राचा जप करून त्याचं निवारण केलेलं आहे. वज्रास्त्र एकाने सोडलेलं होतं, त्याच्यासाठी इंद्रास्त्राची योजना केली आणि ते या अष्टभैरवांनी सोडलेलं जे वज्रास्त्र आहे ते निकामी केलेलं आहे. अशा पद्धतीनं 8 जणांनी 8 अस्त्र सोडलेले, पण मात्र ह्या रेवणनाथांनी फक्त बसल्या बसल्या उभे राहिल्या हातामध्ये विभूती घेऊन त्या विरोधी मंत्राचे जप केले आणि ते निवारण केलेले आहे. वज्रास्त्राचे शस्त्रास्त्र जपून विभक्तास्त्र केला मोहन, अष्टास्त्रांचे निवारण एकाचे वचने केले ते. असो अष्टास्त्रे जाऊन नाही शिकिले अंबरात जाण, परी अष्ट वस्तू उकलो न भैरवांवरी पडली, तेणे अष्टभैरव झाले जर शिवा लागी सांगती हेर, हे महाराजा उमावर भैरव क्षीण झाले. एवढंच काय, तर रेवणनाथांनी त्यांचे जे अस्त्र पलटवले ते अस्त्र त्या अष्टभैरवांच्याच वरती अंगावरती आलेले आहे आणि त्याच्यामुळं ते जर्जर झाले. त्यांना काय करावं काय नाही हे पण सुचना. आणि ही गोष्ट जाऊन महादेवाला पुन्हा सांगितली लोकांनी, अहो तुम्ही जे अष्टभैरव पाठवले, पण मात्र त्यांचीसुद्धा वाईट अवस्था झालेली आहे. मग मात्र महादेवांना मोठा राग आलेला आहे. तळपायाची आग मस्तकावरती गेली आणि त्यांनी लगेच बोलवलं नंदीला. नंदीवरती बसले, हातामध्ये त्रिशूळ घेतला आणि शंख चक्र त्यांचे जे काय आयुध होते ते घेऊन तिथं त्या दारावरती धावून आलेले आहे. ऐसे ऐकून शिवचित्ती सिद्ध गोसूत केला, निगुती आव्हानोने रोहिणीपती त्रिशूळ हाती मिरवला, चक्र खड्ग शरसायक अंकुश आणि डमरू देख, शंख नर्क पाळ हस्ती एक, नंदी वागदोर मिरूत असे. मग त्यांचे जे भूषण आहे ते सगळे घेऊन आयुध घेऊन ते तिथे आलेले आहे आणि रेवणनाथांच्या वरती धावून आलेले आहेत. आणि मग रेवणनाथ विचार करतात की बरोबर महादेव आले ना, हेच यायला पाहिजे होते. आणि मग त्यांनी विचार केला की यांच्या शिकावर लढत बसलो तर हे आपले अस्त्र तोडून टाकतील, आपण काही फेकू ते तोडून टाकतील. मग यांना एवढं लढाईला वेळ घालवण्यापेक्षा आपल्याकडे जे वाताकर्षण आहे त्याचाच प्रयोग करू. आणि त्यांनी खरोखर वाताकर्षणाचा प्रयोग केलेला आहे. वायू वाहायचा थांबला, महादेवाला काही श्वास घेता येईना आणि त्यांचा श्वास कोंडलेला आहे, नंदीवरतून खाली पडलेला आहे आणि विचार करून राहिलेला आहे की हा कोण आहे आणि हा कशामुळे एवढं हे करतोय. सकळ पडले शुद्धी रहित अष्टस्त्रे झाली गुप्त परिगंधर्वा, सकळ वृत्तांत युद्ध पाहता समजला, ते परम पाहून तातडे विष्णूसी जाणविती खुण, परम गंधर्वेसी येऊन कमलापती धाविनला. कोणीतरी एवढ्यामध्ये ही गोष्ट केली होती विष्णू भगवंतापर्यंत. विष्णू भगवंत स्वतः निघालेले आहे गरुडावरती बसून त्या ठिकाणी ह्या लढाईच्या रणांगणाच्या ठिकाणी आलेले आहे आणि तिथं जाऊन पाहता प्रत्यक्ष महादेवसुद्धा पडलेले आहे. मग मात्र त्यांना मोठी भीती पण वाटलेली की हे काय आहे, आतापर्यंत असं कधी झालेलं नव्हतं. मनोवेगाते मागे टाकून शीघ्र पातला रमारमण, नाथा सन्मुख निकट येऊन हृदय प्रीतीने कवळतसे, हृदय कवळून योगमूर्ती म्हणे महाराजा तपपती, कवण कारणे विक्षेप चित्ते कोपानळे पेटला. हो, आता जर आपण वेळेमध्ये जर महादेव शंकरांना सावध नाही केलं तर काही होईल. म्हणून मग ते आलेले विष्णू भगवान आलेले पाहिले. रेवणनाथांना मोठा आनंद झालेला आहे. विष्णू भगवंतांनी त्यांच्यावरती जाऊन पुढं त्यांना त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, मुख कुरवाळलं, त्यांना आलिंगन दिलेलं की अरे नाथा तू कशामुळे एवढा कोपलेला आहे, तुला काय पाहिजे. मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं, अहो ह्या महादेवांनी त्या ब्राह्मणाच्या घरी मी होतो, त्यांनी त्या ब्राह्मणाचं बाळ चोरून आणलं आणि पहिले पण 6 बाळकं नेलेले त्यांनी. अरे बरोबर तेवढंच आहे ना. ते म्हणतात की काय हरकत नाही, तू म्हणतो ते जे बाळक आहे ते माझ्याकडं आहे,
ते मी तुला देतो, ते प्राण रूपाने मी तुला देईन, मात्र तुला देह तयार करावा लागेल आणि तुझ्या हातून ते 7 बाळं जिवंत करावे लागतील. ते म्हणतात काय हरकत नाही, मग मी तुला देतो, पण मात्र पहिल्यांदा महादेव शंकरांना, अष्टभैरवांना, शिवगणांना सावध कर. विभक्त आश्रमंत्राचे जप केले रेवणनाथांनी. ती विभूती तिकडे फेकल्यानंतर वारा वाहायला लागलेला आहे. सगळ्यांना श्वास घेता यायला लागला. महादेव शंकर उठून बसले, अष्टभैरव उठून बसले, शिवगण उठून बसले आणि पाहता तर समोर हे विष्णू भगवान आणि रेवणनाथ आहे. विष्णू भगवंताला जाऊन सगळ्यांनी नमस्कार केला. रेवणनाथांचं सुद्धा त्यांनी एकमेकांशी अभिवादन केलं आणि ते सगळे उभे राहिलेले आहेत. मग सकळ सावध होऊन प्रीती नमिते झाले योगपती. मग सप्तजीव दशा घेऊन हाती बोळविला महाराजा. व्यानाश्रमुखी जपून मही उतरला तपोधन. शीघ्र विप्रग्रामी जाऊन सरस्वती विप्रा सांगत असे. त्याप्रमाणे त्यांनी विष्णू भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे वर्तन केलेलं आहे. त्यांनी लगेच ते प्राण होते त्यांच्या हातामध्ये, त्यांच्या जवळ ते त्यांनी यांच्या हातामध्ये दिले आणि हे त्यांचे 7 जण ते प्राण घे, पण बाबा तू आता जा इथून आणि आम्हाला काय पुन्हा त्रास देऊ नको. आम्ही काय तुझ्या विरोधी नाही आहेत, पण मात्र ही जे काही थोडाफार विरोध होतो आणि त्याच्या योगाने ही काही आमच्यावरती नामुष्की येते, त्याच्यामुळे आम्हाला लोकांना तोंड दाखवायला सुद्धा जागा राहत नाही, असं म्हणून त्यांनी गोड बोलून तिथून त्यांना काढून दिलेलं आहे. व्यानाश्रम मंत्राचा जप करून रेवणनाथ पृथ्वीवरती उतरले. त्या सरस्वती विप्राच्या घरी ते थांबलेले होते. तिथं आलेले हे ते लोक वाटच पाहत होते, कारण 3 दिवस होत आलेले होते आणि जर त्यांनाही प्रश्न पडला होता 3 दिवसामध्ये जर हे जर आले नाही तर काय करायचं, पण मात्र तसं काही झालेलं नाही. त्यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे ते चाललेले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्या न्यायाने त्यांना खरोखर मोठा आनंद झाला की काय असू द्या, यांनी शब्द पाळलेला आहे. आल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जे बाळ आहे 3 दिवसापर्यंत रक्षण करून ठेवलेलं, हे त्या सरस्वती ब्राह्मणीलाच ते काम मिळालेले. ती म्हणते त्यांना सांगत ते की बाई आता हे जे बाळाचं जे प्रेत आहे हे उखळामध्ये घाल, ते कूट आणि त्याचे जे मेणासारखं झाल्यानंतर त्याचे 9 पुतळे बनव. तिचा मात्र नाथांच्यावरती विश्वास होता, काही जरी सांगितलं तरी हे पूर्णच करतील. त्याप्रमाणे तिनं कृती केली. 9 पुतळे बनवले त्याचे आणि मग नाथांनी ते समोर ठेवले. संजीवनी मंत्राचे जप चालवले, हातामध्ये विभूती घेतली आणि 9 जणांच्या वरती 9 पुतळ्यावरती ती फेकल्यानंतर ते 7 जणांच्या त्या 7ही पुतळे हे जिवंत झालेले आहे आणि एकाच वेळेला रडायला लागलेले आहेत. ऐसे कथे चांगुल परदो नित्य करी श्रवण पडन बाळमृतीचा दोष जाऊन पुत्रवान होईल की. जीवदशा प्रगटोनी प्रगटते हास्य हास्य करुणे रुदन करते सप्ते नंदन. 7 बाळ जिवंत झालेले आहे आणि ते रडायला लागलेले. त्यांना प्रत्येकाला तिनं पाजलेलं आहे. हळूहळू ते बाळक 2-3 दिवसांनी 12 दिवसाचे झाले. 12 दिवसाचे झाल्यानंतर पाळण्यामध्ये घातले. रेवणनाथांच्या समक्ष त्यांचं नामकरण स्वतः रेवणनाथांनी केलं. पाळण्यामध्ये घालून त्यांनी एकाचं नाव हे सारंगीनाथ, जोगीबा, निजानंद, दीनानाथ, नयननाथ, यदुनाथ, निरंजननाथ आणि 7वे गहेनाथ असे 7 जण त्यांचे नाव स्वतः रेवणनाथांनी ठेवले. त्यांना ते मग पुढं चालून अनुग्रह देतील, ते रेवणनाथांच्या बरोबर पुढं राहतील. अशा पद्धतीनं जो हा अध्यायाचा प्रसंग वाचतील, लिहितील, ऐकतील, तर त्यांच्या घरामध्ये जर असं जर एखादं बाळक जिवंत जन्मून तुरंत जर ते मरत असेल तर तो जो दोष राहतो, तो दोष हा वैद्यकांनी तर जाईनच, वैद्यकांनी जाईल की नाही माहिती नाही, पण मात्र हा जो अध्याय जे वाचतील तर तो त्या अशा स्त्रियांचा ते दोष जातील. म्हणून असं जर काही होत असेल तर त्यांनी हा जो अध्याय जरूर वाचावा, असं हे स्वतः गोरक्षनाथांनी किम्यागिरी ग्रंथामध्ये सांगून ठेवलेलं आहे. बाळे होऊन दोषे मरते तिने सुस्नात होऊन कथे प्रती. मग बाळे ते चिचे उन्न जाती हे गोरक्ष बोलला जाणपा. तरी ऐसे दोष निवारण कथा ऐकावी कामिकाने. या उपरी सिद्धनागनाथाचे कथन स्वीकारावे. त्यांनी तिथून तीर्थयात्रा करण्यासाठी रेवणनाथ पुढच्या तीर्थयात्रेकडे निघालेले. आता इकडं दुसरी घटना काय झालेली आहे की पूर्वी सत्यलोकामध्ये सरस्वतीचा देह पाहून त्यांचे जे वडील हे ब्रह्मदेव त्यांच्या ठिकाणी कामभावना उत्पन्न झाली. त्यांचं जे वीर्यपतन झालं ते एका जमिनीवरती एका सर्पिणीच्या डोक्यावरती पडलेलं आहे आणि ते अन्न आहे असं समजून त्या सर्पिणीनं ते गिळून घेतलेलं आहे आणि ते गिळून घेतल्यानंतर ते महादेवाचं वीर्य होतं, आपलं ब्रह्मदेवाचं वीर्य होतं, ते प्रभावी होतं आणि त्याच्या ठिकाणी
एक देह हळूहळू त्या अंड्यामध्ये तयार व्हायला लागलेला आहे ह्या सर्पिणीच्या पोटामध्ये. मऊळ दंडली पडले रेत तवती पाहे अकस्मात चित्ती म्हणे भक्षमय ते पडला आहे सुढाळ. मग ते उचलून आनंद फुटी साठवी ते झाले आपले पोटी परी साठवल्या रेत शेवटी गर्भ वाढी लागला. तेव्हा त्या सर्पिणीच्या पोटामध्ये हे जे काही ब्रह्मदेवाचं वीर्य होतं त्याच्यामध्ये एक देह वाढू लागलेला आहे. राहिला परी आस्तिकाशी समजून आले अंतराशी की ब्रह्मवीर तक्षकात्मदेशी प्राप्त झाले ते वेळी. पर्यायवट सिद्धनाथ उदरा येईल अवतार सिद्ध तनवातील नारायण शुद्ध सिद्धनाथ म्हणविल तो. आता इकडं काय झालेलं आहे, त्या हस्तिनापुरामध्ये परीक्षिती राजाचा मृत्यू झालेला आहे. आणि तो कशामुळे झाला तर त्या तक्षकाची त्यांनी जी चेष्टा केलेली होती, त्यांचं न लगे आणिका रुसावे फुगावे मनासी पुसावे काय केले. मग लोकांना ती दया वाटली की बाबा परीक्षिती राजाला असा वेळ नव्हता यायला पाहिजे. पण त्यांनी कृती पण तशी केली होती. शिकारीला गेलेले असताना एक ऋषी तप करीत बसलेले होते आणि त्या तपामध्ये इतके मग्न होते की त्यांना समाधील अवस्था लाभलेली होती. आणि अशा अवस्थेमध्ये राजाने जाऊन त्यांना आवाज दिला, ते काही त्यांना ऐकू आलं नाही. कारण की समाधीपेक्षा कोणीच मोठं नाही, देवाच्यापेक्षा कोण मोठं आहे तरी. आणि तो राजाला अपमान वाटला. त्यांनी काय केलेलं आहे, तिथं एक मेलेला साप होता तो उचलला आणि या ऋषींच्या गळ्यामध्ये घातला. आणि तो मग रात्रीच्या वेळेला ते हे सगळे निघून गेले. आणि ज्या वेळेला रात्री त्यांचा मुलगा आला आणि त्याने ज्या वेळेला पाहिलं की आपल्या वडिलाची अशी कोणतरी चेष्टा केलेली आहे, अरे त्याचे वडील काय सामान्य आहे का, अरे त्यांना इतकी मोठी समाधी अवस्था प्राप्त झालेली आहे आणि त्यांची अशी कोणी चेष्टा करावी, कोण होते ते. त्या आश्रमातल्या लोकांनी सांगितले की तो प्रत्यक्ष राजाच होता परीक्षिती, जो पांडवांच्या वंशातला अभिमन्यूंचा पुत्र परीक्षिती, ज्याचं रक्षण केलं होतं स्वतः कृष्ण भगवंतांनी. ही गोष्ट ज्या वेळेला त्यांना कळली त्यावेळेला त्या मुलाने त्यांना शाप दिलेला आहे की 7 दिवसाच्या आतमध्ये त्या परीक्षिती राजाचा सापडसून मृत्यू होईल. आणि मग मात्र ते सगळे जागे झालेले आहे. कारण की ब्रह्मवाक्यम सदा सत्यम एक परमपदम अन्यथा शरणम नास्ति त्वमेव शरणम मम तस्मात् कारुण भावेन रक्ष रक्ष परमेश्वर. आता मात्र आपण त्या सापाच्या हातून काही सुटत नाही. हे ज्या वेळेला कळलं मग त्यांनी ती सभा बोलवलेली. मग त्यांच्या दरबारातले जे ऋषी मुनी त्याचप्रमाणे प्रधान मंत्री संत्री यांना सांगितलं की अशी गोष्ट घडली, होऊ नये, तो अपराध घडला, असा शाप मिळालेला आहे आणि 7 दिवसाचं फक्त आयुष्य सांगितलेलं आहे. 7 दिवसामध्ये तो साप कोणत्याही रूपाने येईल आणि मला चावेल आणि माझा मृत्यू होईल. मग त्याच्यासाठी काय करावं. मग त्यावेळेला त्यांचे जे ब्रह्मवीर ऋषीमुनी होते त्यांचे याच्यातले कुलगुरू ते म्हणतात की राजा काही जरी झालं तरी हे काही झाल्याशिवाय राहणार नाही. आता एकच आहे, ते होणारच आहे. हे जर एवढं स्पष्टपणे कळलेलं आहे तर एवढंच करता येईल फक्त. या शेवटच्या 7 दिवसामध्ये तुम्ही ईश्वराच्या कथा ऐका आणि त्याच्यामध्ये तुमचा जर मृत्यू झाला तर अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्वा कलेवरम या न्यायाने शेवटच्या वेळेला होईना तुमच्या तोंडात ईश्वराचं नाव आलं म्हणून तुमचा उद्धार होईल. आणि मग त्यांनी त्या ऋषींना बोलवलेलं आहे, शुकमुनींना. शुकमुनी आल्यानंतर मग ते 7 दिवस त्यांनी भागवत ऐकला आणि त्या शेवटच्या दिवशी तक्षक आलाच डोकं धरून आणि त्या राजाला पिंजऱ्यामध्ये बसवलेलं होतं की कोणत्याही प्रकारचा सापाचा संबंध येणार नाही. पण मात्र राजाला बोरं खायची इच्छा झाली आणि त्या बोरामध्ये आळीच्या रूपाने तक्षक आला. आणि ज्या वेळेला बोर खायला घेतलं तो आळी मोठी मोठी होत गेली. तक्षकाचं रूप घेतलं, राजाला दंश केला, राजा मृत्यू पावलेला आहे. मात्र फक्त त्यांनी जे काही भागवत ऐकलं होतं, पहिली जी भक्ती आहे, श्रवणम कीर्तनम स्मरणम विष्णुपादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, 9 विधा भक्ती, त्याच्यामधली श्रवण भक्ती त्यांना लाभली. त्यांचं पारमार्थिक कल्याण झालेलं आहे. थोडक्यात काय आहे तर तो जो यज्ञ आहे तो ह्याच वेळेला नेमका चालू होता ज्या वेळेला हे ब्रह्मदेवाचं वीर्य ह्या सर्पिणीच्या पोटामध्ये वाढत होतं. मग त्यावेळेला आस्तिक ऋषी जे होते ते सर्पकुळातलेच होते. त्यांनी विचार केला की आता हा यज्ञ थांबवावा कसं काय. त्यांनी त्या सरपंचावरती राग धरला. परीक्षितीच्या मुलांनी, राजा परीक्षितीच्या मुलांनी सरपंचावरती राग धरला आणि सर्पसत्र म्हणजे त्याचा असा यज्ञ केला की त्याच्यामध्ये समिधाची आहुती द्यायची नाही, तर सापांचे नावं घ्यायचे आणि मग ते साप सगळे येऊन तिथं पडायचे, त्याच्यामध्ये जळून भस्म व्हायचे. मग त्यावेळेला या आस्तिक ऋषींनी विचार केला की तिथं ब्रह्मदेवाचे वीर्य या सर्पिणीच्या पोटामध्ये आहे, नागिनीच्या पोटामध्ये, आणि जर हिची जर आहुती पडली तर ते वीर्यसुद्धा वायाला जाईल आणि त्यांच्या पोटी तर नारायण जन्माला येणार आहे.
मग त्यांनी तिथं जे ऋषी मुनी होते त्यांना जाऊन सांगितलं की ही जी पद्मिनी नावाची सर्पिण नागिन जी आहे ती ह्या आमच्या ठिकाणी आहे, तिच्या नावाने काही तुम्ही आहुती देऊ नका, कारण तिच्या पोटी ब्रह्मदेवाचं वीर्य आहे असं सांगितल्यानंतर फक्त तेवढं नावं सोडून बाकीच्या सगळ्या सर्पांची सत्रामध्ये आहुती पडलेली आहे, ही मात्र जिवंत राहिलेली आहे. आणि आस्तिक ऋषींनी सांगितल्यावरून ती एका मोठ्या वडाच्या झाडावर होतं, त्या वडाच्या झाडाच्या ढोलीमध्ये ती लपून बसलेली आहे. मग तक्षकात माझा नाव पद्मिनी मंत्र प्रयोगी देती सोडून येरीकडे उर्गी गर्भिणी नव मासात हे पुरलीसे. तिकडे सर्पसत्र झाले समाप्त, इकडे दिवस भरले नेमस्त. मग प्रकृती अंड होऊन उदित प्रकृत झाले पद्मिनी. मग तिकडं सर्पसत्र संपलेलं आहे, त्याच्यामध्ये स्वतः आस्तिक ऋषींनी जाऊन त्याच्यामध्ये राजाला बोध केला आणि मग जे काही उरलेले होते त्याच्यामध्ये ही वाचली आणि हळूहळू तिकडं ते सर्पसत्र संपलं. आणि इकडं ह्या नागिनीच्या पोटामध्ये जो अंड हे मोठं ते वाढत होतं, ते अंड तिनं दिलं आणि ती सर्पिण तिथून निघून गेली. आता हे अंड पण बऱ्याच दिवस तिथं पडलेलं होतं त्या झाडाच्या ढोलीमध्ये. असो वटवृक्ष पोखरात अंड राहिले दिवस बहुत आविर्होत्र नारायण त्यात ईश्वर सत्य संचरला. दिवसेंदिवस अंडीत वाढत लागे जीववंत ते होता सामर्थ्य आविर्होत्र नारायण. त्या ठिकाणी तर तिथं ते जे अंड सोडून दिलेलं होतं त्याच्यामध्ये तो देह वाढत होता. आविर्होत्र नारायणांनी त्याच्यामध्ये प्रवेश केला. हे जे आविर्होत्र नारायण आहे हे 8वे आहे. पहिले नवनारायणाच्यापैकी कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ, हरिनारायणाचा अवतार गोरक्षनाथ, अंतरिक्ष नारायणाचा अवतार जालिंद्रनाथ, प्रबुद्ध नारायणाचा अवतार कानिपनाथ, करभंजन नारायणाचा अवतार गैनीनाथ, ध्रुमी नारायणाचा अवतार भर्तरीनाथ आणि चमस नारायणाचा अवतार रेवणनाथ असे 7 झाले. आणि हे 8वे जे नारायण आहे ते आविर्होत्र नारायणाने त्या अंड्यामध्ये प्रवेश केला. ते बाळाचा देह तयार झालेला होता. हळूहळू ते त्या अंड्यामध्ये तो देह वाढतोय आणि वाढता वाढता तो देह एवढा वाढला की ते अंड भग्न झालेलं आहे आणि त्याच्यातून ते बाळ पडलेलं आहे. जैसी जळातील पोखरात बाळ रुदन करी अत्यंत निढळ दिवस अंडात वाढी लागले जीववंत देह होता सामर्थ्यवंत भग्न झाले अंड ते तळपोखरात बाळ रुदन करी अत्यंत निढळवाणी कोणी त्या ते रक्षणात नसेची. आणि मग त्या ठिकाणी त्या पद्मिनी नागिनीच्या पोटी जन्म झाला म्हणून नागनाथ, या वडाच्या झाडाखाली ते जे वडाच्या मधून जन्माला आले म्हणून वटनाथ आणि सिद्ध कोटीत त्यांचं जनन, म्हणजे माणूस म्हणून ते जन्माला आलेले नाही, अयोनी संभव आणि सिद्ध कोटीत म्हणजे जन्मतःच उपजतच ज्ञानी असे ते योगी हे नागनाथ जन्माला आलेले आहेत. अट्टाहासे करते रुदन तो पातला श्रुती ब्राह्मण गौड जाती अथिर्वण वेदभूषणे मृतसे कोशधर्म त्याचे नाम अनाचार विद्यावान 6 शास्त्री पारंगत पूर्ण चतुर्विध जाणाचा तो. आता हे जे तिथे एक कोशधर्म नावाचा ब्राह्मण तो पत्रावळी गोळा करण्यासाठी आलेला होता. दरिद्री होता बिचारा, त्याचं जेवण नेम खाण्यापुरतं फक्त द्रव्य मिळायचं आणि मग त्या वेळेला काही दुसरे उद्योगही नव्हते, सगळ्या गोष्टी या गोळा कराव्या लागायच्या. मग ते गेलेले पत्रावळी गोळा करण्यासाठी म्हणून आणि ते नेमके ह्या वडाच्या झाडाखाली आले आणि बाळ ज्या वेळेला रडतं हे असा त्यांनी आवाज ऐकला तर त्यांना मोठं नवल लागलेलं आहे की इथं ते बाळ तर काही दिसत नाही, पण मात्र आवाज आहे बाळाचाच आहे म्हणून ते शोधायला लागलेले आहेत. निकट येता तरु जवळी बाळ रडे ते कर्णपुटी पाय कोणी चौकडे फिरवी दृष्टी तो काय दिसेना मनात होय साशंकित म्हणे बाळ रुदन कोठे होत स्वर्गी ते सुरवर त्या ते पाहत बोलते झाले त्या ते स्वर्गातले सुरवर देवगण आलेले आहे. आणि ते त्या कोश धर्म ब्राह्मणाला सांगतात की अरे हे जे वडाचं झाड आहे त्याच्यामध्ये जी ढोली आहे म्हणजे 2 फांद्या जिथं निर्माण होतात त्या ठिकाणी एक खळगा आहे आणि त्या ढोलीमध्ये ते बाळ आहे. तू त्या बाळाला घे आणि तो बाळ काही सामान्य नाही, आविर्होत्र नारायणाचा अवतार असणारा तो नागनाथ आहे
आणि त्याप्रमाणे तो पाहतो तो खरोखरच ते बाळ त्यांना सापडलेलं आहे. त्यांनी उचलून घेतलेलं आहे आणि आपल्या घरी घेऊन चाललेलं आहे. त्या देव ऋषींनी जे वरतून आकाशातून सांगितलेलं आहे की हे बाळाला तू घरी घेऊन जा, हे तुझं काहीतरी भाग्य थोर, म्हणून तुला हा बाळ सापडला, तुझं दारिद्र्य याने निघून जाईल आणि हे बाळ प्रत्यक्ष सूर्यनारायणासारखं राहील. तव घरी येता बाळक सुदैव शेता उगवेला अर्क, मग दरिद्रता सटेक जाईल नासून महाराजा. प्रज्ञावंत ऐक वचन ते मांदूस काढून आपल्या ग्रासी घेऊन संगोपन करे त्याचे. उचललेलं त्यांनी ते बाळ घरी घेऊन आलेले आहेत आणि त्यांची जी पत्नी होती तिलाही मोठा आनंद झाला आहे. हे कोणाचं बाळ आहे, कसं काय तुम्हाला मिळालं वगैरे सगळी गोष्ट त्यांनी त्यांच्या पत्नीला सांगितली. त्यांनासुद्धा पारा फुटलेला आहे. त्या बाईनं बाळाला आपल्या जवळ घेतलं आणि त्या ठिकाणी ते बाळ उचलून तिनं पाळण्यामध्ये ठेवलेलं आहे. त्या वेळच्या वेळेला त्याला दूध पाजायचं, पाणी पाजायचं आणि अशा पद्धतीनं हळूहळू हे त्यांचं नावही नागनाथ सांगितलं, कारण देवानेच सांगितलं होतं त्यांचं नागनाथ नाव ठेवा. आणि ते हळूहळू ही ऋतनारायणाचा अवतार नागनाथ या ब्राह्मणाच्या कोशधर्मा ब्राह्मणाच्या घरी मोठे होऊ लागलेले आहेत. रक्षेला गेला तर त्या तळवटी आणि सिद्धता पावनी नागवटी, नाथ मिरवेल योग्यांचा ऐशी करणी झाली येत, म्हणून नाम वटसिद्ध नागनाथ, तरी तुम्ही आता माहिती ह्याची नाव पातारा. ऐसे आकुनी कोश धर्मे उचलले अतिप्रेमे, परमानंदे आपल्या धामे, घेऊन या कांतेशी बोलतसे. तेव्हा हे सगळं कारण मिळून त्यांचं जे नाव आहे ते वडाच्या झाडात जन्माला आले म्हणून वट, सिद्ध आहेत म्हणून सिद्ध, नागाच्या कुळात जन्माला आले म्हणून नाग, आणि नाथ हे त्यांचं अवतार आहे म्हणून नागनाथ. आता वटसिद्ध नागनाथ असं मोठं नाव त्यांना लहानपणापासूनच मिळालेलं आहे. तेव्हा हासोनी बोले कोश धर्मा, म्हणे महाराजा नरेंद्रोत्तमा, बाळ कोणाचे उगमा आणले ते म्हणजे सांगा. नक्षत्रांचा पार मिळा नावडे ईश्वरा पथक पाळा, म्हणून हे समुच्चय करून गोळा तुम्हाला लागे उपले. ऐसे म्हणून स्नेह भरते बाळ उचलून हृदय लावी देतो कोशधर्मी सकळ वृत्तांत निवेदिला कांते ते. आता त्यांची जी पत्नी होती ती सुद्धा मोठी भाविक होती, प्रज्ञावंत होती, भले गरीब होते ते, पण मात्र ईश्वरावरती खूप मोठी त्यांची श्रद्धा होती. आणि त्यांनी त्या बाळाला पाळण्यामध्ये घातलं. 12व्या दिवशी त्याचं बारसं केलेलं आहे आणि त्यांचं नागनाथ असं नामकरणसुद्धा केलेलं आहे. अति लालने स्नेहभरित मार्दन नाणोनी घातला पालखात, नाव ठेवले वटसिद्ध नागनाथ ओव्या मंगल जात असे. मग ती पल्लवकार फळ जावी भक्तीपर, प्रतीक्षण कटू व्यवहार स्वप्ना माझी दिसेना. आणि हळूहळू हे नागनाथ तिथं जवळजवळ मोठे व्हायला लागलेले आहे आणि ते 1 वर्ष 2 वर्ष 5 वर्षाचे ते झालेले आहेत. काशी क्षेत्रामध्ये ते राहत होते आणि काशी क्षेत्राच्या त्या भागीरथी नदीवर त्या तीरावरती ते हा लहान बाळ जायचा खेळायला. तिथं बाकीचे पण लहान मुलं खेळायला यायचे आणि ते साधारण त्यांच्या वयाचेच होते, 4, 5, 6 याच्यातले. हे नागनाथ 5 वर्षाचे होते आणि अशा वेळेला तिथं दररोज सकाळी घरातलं आवरलं सावरलं का नदीवरती स्नानाला जायचं आणि तिथंच खेळत बसायचं. आणि मग ज्या वेळेला दुपार होईल किंवा ज्या वेळेला कंटाळा येईल त्यावेळेला घरी परत फिरायचं. असा त्या सगळ्या बाळकांचा दिनक्रम होता. ऐसे म्हणून सुखस्थितीत बाळ लोटले दिवस बहुत, सप्तवर्षी कोश सुत मौंजी बंधना मिरवला. याप्रंतिक कोटे दिवशी सोडून या क्षेत्र काशी, नागनाथ सहज खेळायाशी भागीरथी ते पातला. 7व्या वर्षी वडिलांनी त्यांचं मौंजी बंधन केलेलं आहे, मुंज केलेली आहे आणि हे त्यांच्या वयाच्याच मुलांच्या बरोबर भागीरथी तीरावरती ते खेळायचे. आता खेळामध्ये काय व्हायचं की हा वट जो नागनाथ होते यांना पूर्वजन्मीचे संस्कार जागे असल्यामुळं त्यांना अन्नदान करण्याची मोठी हौस. लहान लेकरं ते त्यांना काय कळत नाही आणि अन्न प्रत्यक्ष अन्न नाही, मग फक्त काय त्या मुलांच्या पंक्ती बसायची, धरारे पंक्ती बसा. मग बसल्यानंतर ह्या बा हे पत्रावळ्या वाढतं तुम्हाला, मग लगेच हा भात घ्या, प्रत्येकाला तेच होता भात वाढते, ह्याच्यावरती वरण घ्या, हे गुलाबजाम घ्या, हे पुरी घ्या. अशा पद्धतीने ते खोटं खोटं वाढायचे आणि ते मुलं म्हणायचे अहो बस आता फार झालं. आणि हे सगळ्या गोष्टी चाललेल्या असताना एकदा दत्त मुनींची फेरी आलेली आहे. सकाळच्या वेळेला काशीला स्नान केलं त्यांनी, जात होते आणि त्यांनी त्या मुलांच्या पंक्ती पाहिल्या. त्यांना मोठं नवल लागलेलं आहे, अरे पोरांच्या जवळ प्रत्यक्ष अन्न नाही आहे, पण मात्र तो कोण आहे तो मुलगा मोठा थोडासा बरा दिसतो, तो वाढितो आणि मुलं पण म्हणतात का अहो बस आता फार झालं, आता काही नका वाढू. आणि ही पहिली गोष्ट त्यांना मोठं नवल लागलं. त्यांनी पण लहान बाळकाचं रूप घेतलं, आपणही त्याचा आनंद घेऊ म्हणून दत्त मुनीने त्या बालकांच्या मध्ये रूप घेतलं. लहान बाळाचं त्यांच्यामध्ये गेलेले
तिथं गेल्यानंतर त्या बाकीच्या पोरांनी निघाला का केला, हा कोण आला नवीन, त्याला आपल्यामध्ये घेऊ नका. पण नागनाथ म्हणतो की नाही असं नाही आहे, तो अतिथी आहे, अतिथी देवो भव. तेव्हा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अतिथीला फार महत्त्व आहे. तेव्हा तुम्ही असं काही त्यांना असं लुटून लावू नका. तरी आता आपण संतरून मुला लागी द्यावे अन्न, मग प्रत्यक्ष बाळ तरो धरून दत्त त्यार माझी संचरला. बाळांगणी उभे ठाकून म्हणी अतिथ आला तुम्हा कारणे, अन्न मागतो उतरा कारणे तृप्त करावे त्याते. आता मग त्यांनी त्या बाकीच्या मुलांना आवरलं की अरे तो जरी दुसरा असला, बाहेरचा असला, तरी पण तो आपल्यासारखा जीव आहे. दुपारचा वेळ झाल्यानंतर प्रत्येकाला भूक लागते, पशु असो, पक्षी असो, माणूस असो. आणि गृहस्थाचं हे काम आहे की आपल्या दारावरती जो कोणी आलेला असेल त्याला पहिल्यांदा जीव घालायचं, भिक्षुक असो, अतिथी असो, आणि नंतर मग गृहस्थाने जेवण करायचं, असं शास्त्रविधान आहे. तेव्हा तुम्ही असं काही त्याचा तिरस्कार करू नका. ये रे इकडं बस. आणि त्यांना बसवलेलं हे, आणि त्यांना खोटी खोटी पत्रावळी, ही घे पत्रावळ, हा घे भात, त्याच्यावर घे वरण, गुलाबजाम घे, अजून काही लागतं का, बरं नाही महाराज बस झालं आता, फुल झालं, असं म्हटल्यानंतर त्या दत्तालाही मोठं नवल लागलेलं आहे. आणि ते पण म्हणतात की बस 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 आता फार झालं आता. आणि मग त्यांना असं वाटलं की ह्या जर मुलांची जर एवढी जर भावना आहे, यांना आपल्याकडं अनेक सिद्धी आहे ना, अष्टसिद्धीपैकी ही अन्न तयार करण्याची जी सिद्धी आहे ती ह्या पोराला देऊन टाकू, आणि ही मुलं पण जेवत जातील. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळेला जे कोणी भुकेले येतील त्या भुकेल्यांना पण हे जेवण घालीत जाईल. हा, आणि म्हणून त्यांनी त्या बाळाला जवळ बोलवलेलं आहे. आणि त्याला सांगतात हे बघ, तू जो आहे, तुला मी एक सांगतो की ह्या मंत्राचा तू जप कर. आणि त्या जप केल्याबरोबर काय होईल की तू जे अन्न म्हणशील फक्त जमिनीला हात लावायचा आणि त्या अन्नाचं नाव घ्यायचं. त्याप्रमाणे तू जर म्हणला भात, लगेच भात तयार भात तुम्हाला मिळेल. तू जर म्हणला नुसते तांदूळच पाहिजे तर तांदूळ म्हणले तर नुसते ते जे सामान्य अन्न आहे कडधान्य टाईप तेही मिळेल. आणि मग त्यांनी म्हणणे काय हरकत नाही. त्यांनी खरंच प्रयोग केला तो त्या बाळाच्या समक्ष. त्यांनी लगेच हात ठेवला म्हणजे पत्रावळी, पण नुसतं अन्नधान्यच नाही तर जे काही त्याला लागणाऱ्या वस्तू ते सुद्धा तयार व्हायच्या. पत्रावळी म्हणल्यानं लगेच पत्रावळीचा ढीग आला तिथं. त्याच्यानंतर पुन्हा जमिनीवरती हात ठेवला, भात म्हणल्यानंतर भात आला, वरण, गुलाबजाम, पुरी, भाजी. मी सगळं त्यावेळेला ते पाहिलं आणि ते बाळ तिथून निघून गेलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे पत्र जाता जाता की नागनाथा, तू फक्त हे खायचं नाही, बाकीच्यांना सगळ्यांना खाऊ घालायचं, तुला मात्र इथं खाता येणार नाही, तुला घरी जाऊनच खावं लागेल. ते म्हणे ठीक आहे बा, मला काय हरकत आहे. त्या लहान लेकरं होते, त्यांना काय फार मोठी काही समज नव्हती. आणि मग त्यांनी त्या पद्धतीनं तिथे वाढायला सुरुवात केली. त्या पोरांना बोलवलं, पत्रावळी म्हणल्यानंतर लगेच पत्रावळीचा ढीग आला. सगळ्या पोरांना प्रत्यक्ष पत्रावळी वाढला. जे पूर्वी लटकं खोटं जेवत होते ते आता प्रत्यक्ष खरं जेवायला लागलेले आहेत. आणि मग मात्र त्या मुलांना मोठा आनंद झालेला आहे. पहा आपले घरी सांगे पिता, विन्मुख कोणी न व्हा अतिता, तैसाचे आपण भिक्षुक मागता आला आहे सम्यासी. काढून अंगावर चिर अंग पुससे कर, गंध लावी बाळावर शुष्क पूजा करतोसे. आता तिथे बाळ आलेलं होतं नवीन, ते बाळ ते त्यांनी नागनाथांनी खोटी की व्हायना पण सगळे उपचार करून पूजा केली. अरे याला पहिल्यांदा आंघोळ घाला, त्यांना आंघोळ घातलेली आहे, खोटी आंघोळ घातलेली आहे. त्यांना गंध लावलेलं आहे, जानवं का परिधान केलेलं आहे. आणि हे सगळे उपचार करून त्यांना जीव खाऊ घातलेलं आहे. आणि हे खोटं जीव घातलेलं जी भावना आहे ती भगवंतापर्यंत पोहोचलेली आहे. आणि मग ती जी भक्ती आहे ती भक्ती अशा रूपाने प्रगट होते. कारण की ईश्वराला काय तुमचं अन्नधान्य काही नको आहे, अहो ते त्यांचंच आहे सगळं. तुम्ही काय अर्पण करणार किंवा आपण काय अर्पण करणार आहे ते त्यांचंच आहे मुळात. आणि ते काही अर्पण करून त्यांना त्यात फायदा होत नाही. मात्र मनीचा जो भाव राहतो, श्रद्धा भावना राहते, ती मात्र त्यांना पावते. तेरा तुझको अर्पण, असं मग त्या पद्धतीनं ते झालेलं आहे. आता इकडं त्यांना काय अर्पण करावं, तर मग जे काही शक्य असेल ते उपचार आपण देतो. म्हणजे गीतेमध्ये ती हे म्हणतात पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. तुम्हाला तर जर समजा तुमच्याकडे काहीच नाही आहे, तुम्ही फक्त पान जरी अर्पण केलं, फळ जरी अर्पण केलं, पण ते श्रद्धा भावनेने जे केलेलं असेल ते त्यांना पावतं आणि ते त्याच्यामध्ये मान्यता देतात. मग कृपा सिद्धी करून युक्ती देता झाला त्याचे हाती, जे जे व देवाने निश्चिती ते पदार्थ मिरवावे. परमहोनी हर्षयुक्त म्हणती हा उद्याला महिनाथ, समीप बोलावून त्या ते हस्त धरी आता. उपरी करणी सांगे मात भोजन घाली सकळ मुलांते, परी तू न सेवी सिद्धी अन्ना ते कदा काळे बाळकर. तू फक्त इथं खायचं नाही,
घरी जाऊन तू तुझं जे काय असेल ते तू खायचं. ते म्हणे बरं ठीक आहे. आणि मग त्या पद्धतीनं ते मुलं मग आता काय दररोज तिथे जेवायला लागलेले आहे. मग आता इथं जर सगळं जर अनेक प्रकारचे मिष्टान्न मिळत आहे, घरी ते कशाला जेवतील तरी. इकडं गुलाबजाम म्हणू नका, बुंदी म्हणू नका, साखर शिरा म्हणू नका, सगळे पदार्थ म्हणले की ते लगेच त्यांना मिळायचे. मग हे पोरं हळूहळू घरी जेवायचं बंद झालेले आहे. आणि मग आईवडिलांना मोठी काळजी पडायची की बा तुम्ही काय जेवते नाही. ते म्हणतात की अहो आम्हाला जेवणाची आता गरजच राहिलेली नाही. शिवाय दुसरी गोष्ट, तिकडं जर आम्हाला सगळ्या प्रकारचे भारी भारी अन्न मिळतात, मिष्टान्न जे कधी आम्ही स्वप्नात बी पाहिलेलं नाही, आपली घ्यायची जी ताकदसुद्धा नाही, ते सुद्धा आम्हाला मिळून राहिलेले आहे. मग आम्हाला हे तुमच्या अन्नाची काय गरज आहे तरी, शिळे तुकडे कशाला खायचे तरी. जो अमृता ते जेवी, तो कांजी केवी सेवी. आणि मग असं म्हटल्यानंतर त्यांनी तपास चालवलेला आहे की हे नेमकं काय आहे. हे अन्न म्हणतात हे जेवतात, पण मग हे अन्न येतं कुठून आणि हा नागनाथ आणतो कुठून. म्हणून ते स्वतः तिथं आलेले आहेत आणि त्यांनी ते पाहिलेलं आहे. जे ब्रह्मरूप रथा ते झाले आप पर सकळ विसरले, ते माया द्वैत कांतीसी वेधले लाळ घोटीत सेवाया, की सुरंगरंगी धाम मंच की कुसुमगंधा गुरु सेविता थोर की, तो ते दुने दुर्गंध लोकी गल्ली माझी पडेल की. तेव्हा तिकडं जेवढं काही अन्न श्रेष्ठ अन्न आम्हाला मिळतं, आम्हाला काही घरी जेवायची गरज नाही. त्या आईवडिलांना मोठं नवल लागलेलं आहे. ते तिथे येऊन पाहतात तर खरोखरच तसं हे म्हणतात तसं हे खरं आहे. तो नागनाथ हा जो आहे त्या ब्राह्मणाचा मुलगा हा फक्त जमिनीला हात लावतो आणि ज्या पदार्थाचं नाव घेतो ते पदार्थ तिथं तयार होतात आणि सगळे मुलं जेवून खुश होतात. मग ते तयाचे तात मात गृही मुलांशी पुसी यथार्थ, ते योजते प्रांजळ म्हणते षड्रस खेळ अन्नाचा, सर्वांग्रही प्रकट झाली सर्व देही, मग कोश धर्मासही सर्व सुतविती अर्थात. आता नागनाथ हे सगळ्या गोष्टी वाढितो, तयार करतो पदार्थ. ही गोष्ट जाऊन त्यांच्या वडिलांना कोश धर्मा ब्राह्मण आणि त्या ब्राह्मणीला लोकांनी जाऊन सांगितलेली. कोश धर्माला मोठं नवल लागलं की हा मला कोणतरी म्हणलं होतं, पण आता तुम्ही स्वतः पाहिलं का. हो, आम्ही स्वतः जाऊन पाहून आलेलो आहे की नागनाथ तिथं काहीतरी जमिनीला हात लावतो आणि ज्या त्या पदार्थाचं नाव घेतो ते पदार्थ तिथं तयार होतात. म्हणती विप्रा तव नंदन स्वर्ग सरिते नित्य जाऊन, अपार पंक्ती बैसवून षड्रास अन्न वाढवितसे, आम्ही प्रत्यक्ष पाहून दृष्टी बोलतो तू ते वाघवटी, पात्रे विण उभे करपुटी इच्छा अन्न वाढीतसे. आणि ते अन्न कुठून येतं काय येतं माहिती नाही, पण मात्र त्यांनी म्हटलं की ते अन्न येतं आणि त्या ठिकाणी हे सगळे मुलं ते दररोज तिथं अन्न जेवण करतात आणि त्या ठिकाणावरून खुश होऊन निघून जातात. आणि मग ह्या कोश धर्म ब्राह्मणालाही वाटलं की काय बा. म्हणून एक दिवशी ते बाळ घरी आलेलं असताना त्यांनी नागनाथाला बोलवलं. अरे नागनाथा इकडे ये. वडिलांनी बोलवलेलं पाहून त्याला मोठा आनंद झाला. मांडीवरती बसवलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला, मुख कुरवाळलं. बरं तू ते पोरांना कसं काय जीव घालतो. त्यावेळेला ते सांगतात की बाबा अशी अशी गोष्ट आहे की एकदा एक बालक आमच्यामध्ये नेहमीपेक्षा वेगळा आला. सगळ्या मुलांनी त्याचा तिरस्कार केला, पण मी मात्र माझे संस्कार जागे असल्यामुळे त्याचा सत्कार केला आणि खोटं खोटं त्याला जीव घातलेलं आहे. त्यांना काय वाटलं कोणाला माहिती, पण त्यांनी मला सांगितलं तू फक्त जमिनीला माझ्या कानात काहीतरी मंत्र सांगितला आणि जमिनीला हात लाव, त्या पदार्थाचं नाव घेते, ते पदार्थ तयार होतील. आणि ते तसे तयार व्हायला लागलेले. आणि जाता जाता फक्त मला एवढं सांगितलं त्यांनी की बा हे मात्र अन्न तू इथं खायचं नाही, घरी जे काही असेल तेच तू अन्न घरी जाऊन खायचं आहे. ऐसे ऐकोनी कोश धर्म आल्या अतिता धरुणी नेम, बाळा हाती अतित पूजन करून तुष्टते ते बोळवे, ऐसा पाहून विप्रनेम परम संतोषला दत्तात्रय नाम, तिथी म्हणे मार्ग सुगम बाळा लागी लागला. अरे पण तू त्याचं नाव विचारलं का. त्यावेळेला हो मी त्यांना विचारलं, तर त्यांचं नाव त्यांनी दत्ता असं नाव सांगितलं म्हणे. आणि तुझं नाव विचारलं का. हो माझंही नाव त्यांनी विचारलं. मी सांगितलं माझं नाव नागनाथ आहे म्हणून. आणि मग ते दोघांची एकमेकांना ओळख पटलेली आहे. आणि ही गोष्ट ह्या कोश धर्मात जे ब्राह्मण आहे त्यांचे वडील त्यांना माहिती पडलेली आहे. ते म्हणतात की अरे मनात विचार करतात की प्रत्यक्ष दत्तच यांना भेटून गेलेले आहेत. त्याने करून सकळ क्षेत्रात कीर्ती वाढली असंभावित, महासिद्ध नागनाथ नारायण कित्येकाने आराधिला. मग शतानुशत सहस्र पंक्ती षटसान सेवनी जाती, बहुतांची कार्य होती कनकधन वासना पावते. ते आता ते जी गोष्ट आहे ती पूर्वी फक्त लहान मुलांच्या पुरती मर्यादित होती. आता ते व्यापक झालेली आहे. त्या गावामध्ये दुपारच्या वेळेला जे कोणी येतील तेही लोक तिथे येऊ लागलेले आणि जेवून खाऊन तृप्त व्हायला लागलेले. त्यांची ती कीर्ती पसरलेली आहे. मग आसपासचे लोक तर मुद्दाम जेवणासाठी म्हणून यायचे. योग्य आहे,
दुपारी प्रत्येकालाच भूक लागते आणि तो प्रसाद त्यांना मिळायचा, मोठा आनंद व्हायचा. जिकडं तिकडं नागनाथ, हे नागनाथ नागनाथ असं नाव प्रसिद्ध झालेलं आहे. मग जिकडे तिकडे नागे सिद्ध, कीर्ती वाणती जनप्रसिद्ध, पंचविषय संतोषण सिद्ध, इच्छिले काम हा फळ तसे. मग अंगी आले शहाणपण, देहाचे गेले अज्ञानपण, एके दिवशी ब्रह्मनंदन ताता जवळे बसला. ताता अशी म्हणे, महाराज मम हाती पुरे जगाची चोज, परी कवणे आरती जगाचे काज, कवणा अर्थे फळ तसे. आता हे हळूहळू नागनाथ मोठे व्हायला लागलेले आणि त्यांना लहान बाळकांना जिज्ञासा राहते, हे कसं ते कसं. आणि मग त्यांनी त्या वडिलांच्या पाया पडले. सकाळी उठल्यानंतर त्यांचा नेम होता, लहान बाळक होते ते, आणि त्यांना विचारले की बाबा तुम्हाला एक विचारू का? अहो हे होतं काय हे? असं लगेच अन्न तयार होतं आणि लोक येतात, तृप्त होतात, पण मला मात्र काय त्यांनी खायला सांगितलेलं नाही. मला नाही सण का खायला काय हरकत नाही, पण मात्र हे असं होतं कसं काय? मग ते कोच धर्मब्राह्मण हुशार होते, त्यांना कळालेलं होतं, लक्षात आलेलं होतं हे प्रत्यक्ष दत्त मुनीच यांना भेटलेले आहेत. तातासी म्हणे, महाराज मम हाती पुरे जगाची चोद, तरी कवणे अर्थे जगाचे काज, कवणे अर्थे फळ तसे. दत्तात्रय नाम बाळवेश, बाळपणी भेटला आम्हास, तरी कोण महापुरुष प्रतापी बळे आगळा. तात म्हणे तो दत्तात्रय मुनी, ते देवतांचा अवतार भुवनी, सुबद्ध प्रारब्ध गेला भेटून तुझ्या लागी पाडाचा. हे होतं कसं काय? कोणीतरी तो दत्ता नावाचं ते बाळ आलं, त्यांनी मला असं मंत्र सांगितला आणि हे लोक तृप्त होतात. मग तो कोण आहे ते दत्ता? असं म्हटल्यानंतर ते सांगतात की अरे बाबा, हे जे सत्व रज तम 3 गुण आहेत, ह्या 3 गुणांचे आणि ब्रह्मा विष्णू महेश यांचं तिन्हींचं एकीकरण असलेले ते दत्तगुरू आहेत. त्रिगुणी अर्थ काय दत्त? त्रिगुणात्मकत्रय मूर्ती दत्त हा जाणा, त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा, नेती नेती शब्द लय अनुमाना, मुनिजन योगी समाधिधाना. जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता, आरती उवाडिता हरली भवचिंता. जय देव जय देव. ते कोच धर्मब्राह्मण नागनाथांना सांगतात लहान बाळकाला, अरे ते प्रत्यक्ष दत्तमुनी होते आणि ते तसं रजतम सत्वगुणांचे एकीकरण असणारे, ब्रह्मा विष्णू महेश यांचं ते एकीकरण असणारे ते दत्तगुरू आहेत. आणि त्या सहजी कोणाला भेटत नाही, ज्यांचे तपश्चर्या पूर्ण झाली, ज्यांचं पूर्वजन्मीचे सुकृत, ये जन्मीची कमाई, तिसरी ते गुरुकृपा. पूर्वजन्मीचं सुकृत ज्यांचं आहे, ह्या जन्मामध्ये ज्यांनी थोडेफार तपश्चर्या प्रयत्न केलेले आहे, आणि तिसरी ते गुरुकृपा, गुरुची कृपा ज्यांच्यावरती झाली त्यांनाच दत्ताचं दर्शन होतं. आणि मग यांना दत्त हे कळाले, पण ते आता मला परत भेटतील का असं विचारल्यानंतर ते वडील सांगतात की आता ते मला कसं सांगता येणार, पण मात्र तू प्रयत्न कर आणि त्याच्याविषयी चौकशी कर. त्याप्रमाणे यांच्या मनामध्ये जे कुतूहल जागृत झालं, त्यांनी जागोजागी जायचं आणि लोकांना विचारायचं. जे लोक जेवायला यायचे त्यांना विचारायचे, ओ दत्तमुनी कुठे राहतात? तू लोक सांगायचे, भाऊ आम्हाला फक्त जेवण माहिती आहे, आम्हाला काही दुसरे काही त्याच्यातले, कारण आमचे त्या मार्गाकडे गतीच नाही आहे काही, आणि तुम्ही असं करा, अजून दुसरं कोणाला तरी विचारा. मग ते दुसरं कोणाला तरी विचारत राहायचे. असं करता करता ती जिज्ञासा करता करता लोकांनी सांगितलं की हे जे दत्तगुरू जे आहेत हे सकाळी काशीला स्नानाला येतात, दुपारी कोल्हापूरला जा असतात आणि त्या ठिकाणी ते भिक्षा मागतात. भिक्षा जर त्यांना मिळाली तर ती भिक्षा घेतात, आणि जर भिक्षा मिळालीच नाही त्या दिवशी ते तसे विनमुख परत जातात. पण मात्र दुसरीकडं कुठेही भिक्षा मागत नाही, त्या दिवशी उपवास करतात. एवढ्या गोष्टी कळल्यानंतर कोल्हापूर हे नाव त्यांच्या पुढं आलं. मग तेच त्यांनी तो धागा पकडला आणि कोल्हापूरला जायचं ठरवलं. कोल्हापूर पांचाळेश्वर काशी क्षेत्र मातापूर, आयशी हिंडता अनेक क्षेत्रे कोठे पाचे पाडसा, परिप्रारब्ध योगे करून भेट जसे दत्तात्रय मुनी, यत्न केल्या भेटी लागून आतुले ना बाळका. त्याची रीती यात्री नंदन प्राप्त नव्हे यत्ने करून, आयसे सांगून कोश धर्म बाहेर गेला कार्याती. स्वतः वडिलांनी सुद्धा त्याला दिजोर दिलेलं आहे की ते रात्री माहूरला असतात, दुपारी कोल्हापूरला असतात. मग यांच्या मनात जिज्ञासा जागृत झाली आणि ते कोल्हापूरला आलेले. त्यांनी असा विचार केला त्या ठिकाणी आपण त्यांनीच दिलेली जी सिद्धी आहे त्याचा भंडारा करू, अनेक लोक येतील, जेवतील, त्याच्यामध्ये दत्तसुद्धा येतील, कारण त्यांचा दुपारचा नियमच येतो. आणि ते काय स्वतंत्र येतील असं नाही, तर ते त्यांच्या नियमाप्रमाणे येतील. आणि आपण ज्या वेळेला ती भिक्षा लोकांना वाढला जाऊ त्यावेळेला ती भिक्षा घेणार नाही, कारण ते सिद्धी अन्न आहे, सिद्धी अन्न त्यांना चालत नाही. आणि मग ते बरोबर आपल्या समोर आल्यानंतर आपण ओळखू आणि त्यांचे पाय धरू
मग मात्र त्यांचे पाय आपण सोडणार नाही असा त्यांच्या बालबुद्धीने तो निर्णय घेतला, पण तो बरोबर होता. आणि मग त्या पद्धतीनं ते कोल्हापूरला जायला निघालेले आहेत. मग पुसोनी मातेसी निघता झाला मनीषोधासी मातापुराधी पांचाळेश्वरासी पाहू पातला कोल्हापुरी क्षेत्र कोल्हापुरी संतुरून पुसता होय ज्यांना कारण की येथे अत्रिनंदन कोणे ठाई राहत असे. इथं कुठेतरी ते राहतच असतील ना, जे आरती बरोबर वेळेला राहतात. म्हणून त्यांनी कोल्हापूरला आले. कोल्हापूरच्या अंबाबाईचं दर्शन घेतलं. सगळ्या लोकांना विचारलेलं आहे का हो इथं दत्त येतात ना? हा म्हणे येतात. मग ते कुठं राहतात तेवढे ते काय सांगता येणार नाही. मात्र येतं ही गोष्ट खरी आहे. आणि ते इथून भिक्षा मागून घेऊन जातात. भिक्षा मागावी कोल्हापुरासी या व्यतिरिक्त अन्य क्षेत्रासी अन्न सेवी मागोनी अन्य क्षेत्री तया अन्न चित्तीन वाटे सुडाळपण या सम कैसा ग्रामान पुण्यक्षेत्र हे असे. ते याच ठिकाणी का येतात, तिथंच का भिक्षा मागतात? तर त्यावेळेला ते लोक सांगतात की ह्या कोल्हापूरकरांचं काहीतरी पूर्वपुण्य आहे. पूर्वी ही भूमी ऋषीमुनींची होती आणि त्यांनी जे काही ईश्वराप्रती भजन पूजन केलं त्यांचं जे पुण्य फल हे आता प्रारब्ध उदयाला आलेलं आहे आणि म्हणून दत्तगुरू त्यांच्याकडे येतात. ऐसे क्षेत्र पुण्य पावन दर्या गावीन मिळे अन्न तरी उपवास त्रिनंतर परी अन्न क्षेत्र सेविना या गावीचे शाकपत्र मानित आहे परमपवित्र परी अन्य गावीचे पक्वान्न स्वतंत्र बेटाळा पण मारत असे. मग इथं एखादं पान फुल का मिळाना, पण जे काही मिळेल ते खाऊन ते तृप्त होतात. आणि इतर गावामध्ये मोठी शिरापुरी बासुंदी जरी असली तरीसुद्धा ते तिकडं जात नाही. असं म्हटल्यानंतर या दत्तगुरूंच्या भेटण्याची आवड किंवा इच्छा नागनाथांच्या मनामध्ये उत्पन्न झालेली आहे. आणि त्या लोकांचं ही सगळी माहिती मिळाली आणि मग त्यांनी विचार केला का म्हणून आपण इथं अन्नसत्र सुरू करू नये. जसं आपल्या गावामध्ये आपण अन्नसत्र सुरू केलं होतं, अनेक लोक यायचे तृप्त व्हायचे, तसंच आपण इथं अन्नसत्र मांडू आणि अनेक लोक येतील, त्याच्यामध्ये दत्तसुद्धा येतील. चित्ती म्हणे करुणे पाकासी ग्रामात पेटून द्यावा अग्नी सकळ क्षेत्रा भोजन घालून पाठवावे गृहग्रही ठेवी दत्त क्षेत्र हे सोडून कदा न पावे अन्य ग्राम ऐशी त्या जनाचे बोला ऐकून विचार करी नागनाथांनीच ठरवलं की आपण जर या पद्धतीनं जरी त्या अन्नदान केलं तर बरोबर दत्त आपल्याला सापडतील. म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, तिथं त्या अंबाबाईच्या मंदिरात गेले, दर्शन घेतलं, पुन्हा त्या पुजाऱ्यांना गाठ घेतली आणि पुजाऱ्यांना सांगितलं की महाराज आपण इथं या ठिकाणी अन्नसत्र चालू करू आणि अन्नसत्रामध्ये अनेक लोक जरी आले तर त्यांना आपण जेवण घालू. आता सामान्य माणूस आहे असं पाहून ते पुजारी लोक त्यांच्या नखापासून डोक्यापर्यंत पाहायला लागलेले की हा सामान्य माणूस आहे आणि हा काय जेवू घालणार आहे. ते म्हणतात की महाराज तुम्ही काही चिंता करू नका, तुम्हाला लगेच हे दाखवतो चाणुक्षा. म्हणून त्यांनी त्या एक ओवरी घेतली चाब्यामध्ये. पूर्वीच्या त्या मंदिराला अशा ओवऱ्या असतात, त्या ओवरीमध्ये देव त्या गुरुजींना सगळ्या गुरुजींना बोलवलं. त्यांना सांगितले हवा आता तांदूळ पाहिजे ना, जमिनीवरती हात ठेवला, तांदूळ म्हटल्यानंतर लगेच तांदळाची रास तयार झाली. दुसऱ्या याच्यामध्ये डाळ म्हणलं तर डाळीची रास तयार झाली. असं जे आहे ते अन्न न शिजवलेलं अन्न तयार झालेलं आहे. आणि मग तुम्ही फक्त एवढं करा, हे शिजवण्याची व्यवस्था करा आणि त्याचे काय असेल तेही तुम्हाला देऊन टाकू. मग त्या गुरुजींनी मान्य केलं, हा काय सामान्य माणूस नाही आहे, अहो यांनी फक्त जमिनीला हात लावतो आणि ज्या अन्नाचं नाव घेतो ते अन्न लगेच तयार होतं. मग आपल्याला काय फक्त खटाटोप करणे, फक्त शिजवणे, नेणे, आणणे एवढंच काम आहे आणि त्याचंही आपल्याला ते देणार आहेत. आणि असं म्हटल्यानंतर त्यांनी ते काम पत्करलेलं आहे. परी पुजारी भक्तिवान अतिथ पूजा करून नित्यपंक्तीशी घेऊन भोजना ते सारे तसे ऐसे लोटता काही दिवस पातारोनी पुजाऱ्यास म्हणे माझे आहे मनास ग्राम भोजन घालावे. पर तुम्ही साह्य होऊन माते खटपटीस सारावे कृत्य तो ते आसन बोले त्या ते फार बरे आहे. जी त्यांनी सांगितलं काय हरकत नाही. आणि मग त्यांनी त्या राशी तयार केलेलं आहे. दुसऱ्या दिवशी लगेच तिथं ते भांडे कुंडे आणलेले आहे आणि ती एक दिवस गेल्यानंतर तिसऱ्या दिवसापासून तिथं अन्न तयार व्हायला लागलेलं आहे. लोकांना जीव जवळ गोष्ट कळली की इथं अंबाबाईच्या मंदिरामध्ये अन्नदान होतं आहे. लोक यायला लागलेले, भुकेचा वेळ राहतो, जिथे मिळेल तिथं गोळाभर अन्न कसं मिळेल एवढंच फक्त त्यावेळेला प्रत्येकाला आशा राहते. त्या पद्धतीने ह्या गुरुजी लोकांनी खटपट केली. अन्नधान्य तयार झालेलं आहे, लोक यायला लागलेले आहे आणि ग्रामभोजन पूर्ण गाव जेवण दररोज त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. ऐसे बोलून नाथा ते पुजारी गेले स्वकार्याचे येरीकडे ओरी तर काय करी महाराजा कोरडे अन्नाचे घेऊन नाम स्थितीची ठेवी करपद्म तो कनकराशी परोता समान ठाई पादल्या ऐशापरी परोकराशी निर्मल स्वकरेशी घृत स्नेहादी साठवणाची ओवरी माझी विरागली. एवढंच काय, एका ओवरीमध्ये त्यांनी तर काही भांडे कुंडे आणले, त्याच्यामध्ये गावरान तूप,
तेल हे सुद्धा म्हणजे जे काही पातळ पदार्थ ते सुद्धा त्यांनी तयार केलेले आहे. मग मात्र गुरुजी लोकांना कळून चुकलं की हा काही सामान्य माणूस नाही आणि आपल्याला या तुका म्हणे त्यांच्या सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. तर त्यांना आपण विरोध करायचं किंवा भीती घालायचं काहीच कारण नाही. उलट असे जर कोणी काही चांगले कामं करीत असतील तर त्याला आपण साथ दिली पाहिजे. या न्यायाने त्यांना साथ दिलेली आहे. आता तिथं दररोज अन्न तयार व्हायला लागलेलं आहे. आता उद्याला लोक येतील तिथं दररोज जेवणं करतील आणि मग आणखीन पुढं काय काय गोष्टी घडतील. कारण की अजून काही त्यांना दत्त भेटलेले नाही आहे. दत्त भेटण्यामधली ही फक्त एक पायरी त्यांनी पुढं चाललेली आहे. कोणतंही जे कार्य आहे ते हे एकाएकी होत नसतं. एक रेषा सरळ ओढली जात नाही तर एक बिंदू त्याच्यानंतर दुसरा बिंदू असं करीत करीत ती रेषा पूर्ण होते. त्या पद्धतीने एक सत्कृत्याने काही फायदा होत नाही तर अनेक सत्कृत्य करावे लागतात आणि अनेक सत्कृत्य करून सुद्धा जरी एखादं जरी चुकून वाईट कर्म घडलं तरी ते पूर्ण सत्कर्म हे वायाला जातात. हे सगळ्या गोष्टी माहीत आहे आणि प्रगती ज्याला म्हणतो आपण ती प्रगतीमधलं एक पाऊल यांनी टाकलेलं आहे. आता उद्या तिथं अन्नदानामध्ये काय काय घटना घडतील तो जो विषय आहे तो सगळा हा पुढच्या अध्यायामध्ये येईल. यावरी आता पुढे कथन अन्न छत्री इच्छे समान श्री नागेंद्र सिद्ध करून भेट घेईल दत्ताची. तर ती कथा सुधाकर पुढे सेवा श्रवणद्वारे धुंडीसुत मालू सुरस हरिकृपे सांगेल की स्वस्ति श्री भक्ती कथा सार समस्त गोष्टाव किम्यागार सदा परशोध भावी चतुर्शस्त्रमाध्याय गूढहा गोपाल कृष्णार परमणस्तु श्रीरस्तु श्री गणेशाय महा श्री सरस्वती महा श्री मार्तंड भरवाय महा श्री गुरु महा. जय जयाजी पंकजाक्षा आदिपुरुषा सर्वसाक्षा अव्यक्त व्यक्ता स्वरूपवृक्षा महादक्षा रमावरा. मागले अध्यायी कथन करविली ओट सिद्ध नागनाथ जन्म उपरी सिद्ध कळा पाहून कोल्हापुरी पातला. तेथे राहून लक्ष्मी आलयात पूजा करून हस्तगत सर्व सामग्री होवरीत नेवण्या दाखवून म्हणे पुजाऱ्यांची सबळ पडल्या कनकराशी. तरी या सरतील ज्या दिवशी तवरी संतर्पण योजावे तरी अन्य वर्ण काहीच धरू नये भिन्न सकाळ लागोनी करून पक्वान्न पंगती ते वाढावे. विठ्ठल 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 चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री चैतन्य नवनाथ महाराज की जय. साईनाथ महाराज की जय. योग तुझा घडावा कारणी देह माझा पडावा. प्रेक्षू नको गुणवंता अनंता गुणायका मागणे हेच आता. त्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे. तिथे वितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. मोरया गीत सेवा करुणाय दाने अन्याय माझे कोट्यानुकोटी मोरेश्वरा घाल कोटी. गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया निरंजन आदेश.